आजच्या इस्कॉन बारामती वैष्णवी समितीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते मी. आज आपल्याला ज्या वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत त्या म्हणजे आदरणीय ब्रजसुंदरी माताजी. तसं तर आपण सर्वजण त्यांना ओळखतो, पण त्यांच्या आधी सुद्धा आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांचे लेक्चर्स ऐकलेले आहेत. त्यामुळे सर्वांना त्यांचा परिचय आहे. तरी सुद्धा मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. त्यांची एका वाक्यात ओळख करायची म्हटलं तर ते अतिशय प्रगत, प्रामाणिक आणि नम्र भक्त अशा पद्धतीने त्यांची आपल्याला ओळख करून देता येईल. त्यांना भक्तीमध्ये जवळ-जवळ 25 वर्ष झालेली आहेत आणि अ, त्या एक अतिशय उत्कृष्ट आई, पत्नी, सून ह्या सर्व त्यांचे कॅरेक्टर्स प्ले करतानाच ते म्हणजे भक्तीमध्ये ते इस्कॉनमध्ये चौपाटीला त्या काउन्सिलर म्हणून सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या कार्यरत आहेत. नंतर राधा गोपीनाथ मंदिराचे जे ड्रामा फेस्टिव्हल होतात, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान असतं आणि त्याचबरोबर बाकीच्या बऱ्याचशा सेवांमध्ये सुद्धा त्या खूप ॲक्टिव्हली कार्यरत आहेत. तर आज अशा ह्या वक्त्या आपल्याला आज आपल्या इस्कॉन बारामती वैष्णवी समितीच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या आहेत. तर त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आधी आभार मानते आणि मी त्यांना विनंती करते की कृपया आजचा कार्यक्रम सुरू करावा. हरी बोल. हरी बोल. थँक यू पद्मिनी लक्ष्मी. खूप मोठ्या शब्दामध्ये ओळख करून दिली. मोठी जबाबदारी वाटली मला, पण थँक्यू. प्रेमापोटी वैष्णव खूप प्रेमाने बोलतात. धन्यवाद. चालू करूया. मी व्हिडिओ चालू करू का? मी चालू करते. आमच्याकडे थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. जर आवाज चा प्रॉब्लेम झाला तर मला सांगा, मग आपण व्हिडिओ बंद करून कंटिन्यू करूया. ओके. हरी बोल. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. बारामती वैष्णवी भक्तवृंदाचं स्वागत आणि खूप धन्यवाद की मला आज तुमची सेवा करण्याची संधी दिली आहे. आजचा विषय आहे स्त्रीत्वाचे वरदान जपताना. खरं तर तुमच्यापैकी खूप जणी माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, अनुभवानी मोठे आहात, वयाने मोठे आहात, आणि आपण सगळ्या स्त्रियाच आहोत. तर खूप जिव्हाळ्याचा विषय, खूप जवळचा विषय. तसं बघावं तर काय चर्चा करणार, पण असं आहे की जर आपल्याला या वरदानाची माहिती आहे तर एक उजळणी होऊन जाईल. जर काही शंका असतील तर त्याचं निरसन होऊन जाईल. जर माहितीच नसेल तर वाव, आहा, असं पण आहे का हेही कळेल. म्हणून आजचा विषय असा निवडलाय. शाळेत असताना बघा आपण निबंध लिहायचो, विज्ञान शाप की वरदान. सो जेव्हा या विषयाचा मी विचार करत होते तेव्हा मनात हा विषय आला की शाप की वरदान. आणि वाटलं शाप असं शंका येण्याचंही कारण नाही, वरदानच आहे.
शाप की वरदान हे त्याच गोष्टींच्या बाबतीत होऊ शकतं, विचार येऊ शकतो, जी मानवांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. स्त्रीत्व हे स्वतः भगवंतांची निर्मिती आहे. त्याच्यामुळे ते वरदानच आहे. आणि बघूया आता आपण, की कशाप्रकारे आपण त्या वरदानाचे मानकरी झालेलो आहोत आणि त्याचा आपण किती जास्तीत जास्त या आशीर्वादाची चा फायदा करून घेऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल, की "अरे, तुम्ही इस्कॉनचे भक्त आहात ना?" तर किंवा आपण इस्कॉनचे भक्त आहोत ना? तर मग हे स्त्री, पुरुष हे सगळी शारीरिक लेव्हलवरच्या गोष्टी का बरं करताय? आपली पहिली बेसिक फिलॉसॉफीच काय आहे? की हे शरीर नाही, मी एक आत्मा आहे. मग आत्मा जर आहे, तर मग मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. स्त्रीत्वाचे वरदान काय? पुरुषांचे वरदान काय? तर रिस्पॉन्सिबिलिटीज काय? हे हे चर्चा करण्याची काय गरज आहे बरं? तर आपलं हे जे तत्वज्ञान आहे, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आत्मा हा भगवंतांचा नित्य सेवक आहे आणि आत्म्याचं जे परफेक्शन जे आहे, जी परिपूर्णता आहे, ती आहे भगवंतांची प्रेममय, भक्तिमय सेवा करणे हे. हे आपलं मूळ तत्वज्ञान आहे. पण त्याचबरोबर आपल्या तत्वज्ञानाचं एक खूप प्रगल्भ अंडरस्टँडिंग, एक खूप प्रगल्भ शिकवण आपल्या आचार्यांनी, आपल्या वरिष्ठ भक्तांनी आपल्याला दिली आहे. भगवंतांनीही आपल्याला दिलेली आहे ऑफकोर्स. ती आहे की मी शरीर नाही, पण मी शरीरामध्ये आहे. माझं एक शरीर आहे. मी शरीर नाहीये, पण मी शरीरामध्ये आहे. मी देह नाही, मी देही आहे. तसं भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये देही. आपण देही आहोत. हा आत्मा या शरीरामध्ये आहे. आणि जेव्हा आपल्याला एक विशिष्ट शरीर मिळतं, तेव्हा त्या शरीराबरोबर येणारी त्या शरीराची एक विशिष्ट भूमिका आपल्याला मिळते. त्या भूमिकेबरोबर येणाऱ्या काही जबाबदाऱ्या असतात ना, आपले रोल्स असतात, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्या पर्टिक्युलर शरीरामुळे जी भूमिका आपल्याला मिळालेली आहे त्याच्याप्रमाणे. आणि जर आपण आपली भूमिका प्रत्येकाने जर व्यवस्थितपणे पार पाडल्या, तर आपण ॲक्च्युअली जीवनामध्ये परिपूर्णता, आध्यात्मिक परफेक्शन प्राप्त करून घेऊ शकतो. आणि भगवंत असंही सांगतात, की आपण जर आपली भूमिका सोडून इतर कोणाची भूमिका कृत्रिमरित्या जर भूमिका बजावायला लागलो कृत्रिमरित्या, तर त्यांनी एक भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. परधर्म भयावह असं भगवंत सांगतात. आपल्यासाठी पण भयावह होऊ शकतं आणि समाजासाठी पण भयावह होऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींसाठी पण ते भयावह होऊ शकतं. म्हणून आपली भूमिका काय आहे हे समजून घेणं, या देहामध्ये मला जो रोल मिळालेला आहे त्याचा नेचर काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ते समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रगतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी आणि आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी सुद्धा. जसं एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचे खूप सारे एम्प्लॉईज असतात ना, खूप जण काम करतात. तर प्रत्येकाची जबाबदारी वेगळी असते, बरोबर आहे. कोणी अकाउंट्स डिपार्टमेंटला असतं, त्याची जबाबदारी वेगळी असते. कोणी टेक्निकल डिपार्टमेंटला आहे, त्याची जबाबदारी वेगळी असते. कोणी आणखीन IT डिपार्टमेंटला आहे, त्याची जबाबदारी वेगळी असते. कोणी सिक्युरिटी डिपार्टमेंटला आहे, त्याची जबाबदारी वेगळी असते. आणि प्रत्येकाला त्याची जबाबदारी समजणं हे खूप महत्वाचं असतं. कारण प्रत्येकाला जेव्हा त्याची जबाबदारी समजते, तेव्हा काय होतं, की कंपनीचं काम हे व्यवस्थित चालतं आणि कंपनीची प्रगती होते. कंपनीचा फायदा होतो. तसंच आहे, की समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला, की माझी भूमिका काय आहे? माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत? मी काय करायला हवं? मी काय करायला नको? मी कशाप्रकारे सहकार्य करायला हवं? हे जेव्हा समजतं, तेव्हा समाजाची जी प्रगती आहे,
ती योग्य दिशेने होते आणि योग्य प्रकारे पण होते. तर हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, ज्याच्यासाठी म्हणून आपण हा आजचा विषय निवडलेला आहे. माझ्या लहानपणीची चा एक प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो. मी इयत्ता साधारण मी 11 वर्षाची होते. माझा भाऊ 15 वर्षाचा होता. माझी बहीण 17-18 वर्षाची होती. आणि आमच्या कुटुंबामध्ये खूप खूप एक गंभीर असा काळ चालला होता. एक खूप बिकट परिस्थितीमधून आमचं कुटुंब जात होतं. ते असं की माझे आई-वडील एका तीर्थयात्रेला गेलेले होते आणि परत येताना माझ्या आईला फूड पॉइझनिंग झालं, काही विषबाधा झाल्यासारखं झालं आणि तिला खूप उलट्या आणि जुलाब होऊ लागले आणि त्याच्यामुळे ती खूप अशक्त झाली, खूप खूप अशक्त झाली आणि जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा तिची तब्येत खूपच खालावलेली होती, अशक्त झालेली. तिचा ब्लड प्रेशर खूप लो झालं होतं. माझे वडील स्वतः डॉक्टर होते, त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न चालू केले होते, की तिला कसं मदत करता येईल, तिची तब्येत कशी राखता येईल आपल्याला चांगल्या. घरी आल्यानंतर पण तिला लगेच सलाईन लावलं गेलं. खूप खूप प्रयत्न केले गेले. इतर डॉक्टरांना बोलवलं. पण झालं असं की आईची तब्येत खूप खालावली आणि ती कोमामध्ये गेली. असे बरेच दिवस, बरेच आठवडे ती कोमामध्ये होती. कुटुंबामध्ये जेव्हा कोणीही व्यक्ती आजारी असते, तेव्हा आपल्याला माहिती आहे की अख्खं कुटुंब आजारी आहे असंच वाटायला लागतं. आणि जेव्हा आई आजारी होती, तेव्हा असंच घरामध्ये वातावरण अत्यंत एक विचित्र प्रकारचं वातावरण होतं. मी खूप लहान होते. मला एवढं गांभीर्य कदाचित कळत नव्हतं तेव्हा. पण एक दिवस मला खूप माझ्या मनात आजपर्यंत त्याची आठवण आहे. ते म्हणजे माझे वडील माझ्या आजी-आजोबांशी बोलत होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि ते म्हणत होते की ती जायला नको. तिने राहायला पाहिजे. स्त्रीने घराला घरपण येतं. मुलांना आई पाहिजे, घराला स्त्री पाहिजे. तिने जायला नको. आणि ते रडत होते ॲक्चुअली आणि मी बाजूला उभं राहून ऐकत होते आणि ते वाक्य आज पण माझ्या मनामध्ये असं कोरलं गेलंय, की एका घराला स्त्रीची आवश्यकता आहे. स्त्रीने घराला घरपण येतं. आणि ठीक आहे, पुढे बरंच काही झालं आणि भगवंतांच्या कृपेने आईला तिचं जीवन परत मिळालं आणि बरीच वर्ष तिने आम्हाला तिचं मोलाचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं खूप वर्ष. पण ही जी मेमरी राहिली माझ्या मनामध्ये, की हो, मी एक स्त्री आहे आणि मी या समाजाचा एक खूप महत्वाचा घटक आहे. समाजाचा आहेच, पण माझ्या कुटुंबासाठी मी एक खूप महत्वाची आहे. ही एक भावना तेव्हा मी खूप आभारी आहे भगवंतांची आणि माझ्या कुटुंबाची पण, की जे काही परिस्थिती होती त्याच्यामध्ये मला हे खूप एक महत्वाचं ची शिकवण मला मिळाली, की हो, मी एक महत्वाची व्यक्ती आहे आणि माझं खूप महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन आहे. तर आज आपण इथे आहोत. आपण इथे याच्यासाठी नाहीये, की हे प्रूव्ह करायला, की आपण स्त्रिया आहोत आणि आपण सगळ्या पुरुषांच्या कशा वरचढ आहोत आणि आपणच सगळ्यात महत्त्वाचे आहोत आणि बस वी आर द बेस्ट असं हे करण्याचा उद्देश नाही. नक्कीच नाही. पण आपण आज इथे जमलो आहोत त्याच्यासाठी, की आपल्याला जो हा स्त्रीचा जन्म मिळालेला आहे, की आपण किती भाग्यवान आहोत आणि त्याचे किती सारे फायदे आहेत. तर आजचा विषय आपण 3 मुद्द्यांमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. पहिलं काय आहे, की स्त्री होण्यामध्ये आपले मिसकन्सेप्शन्स काय आहेत?
म्हणजे लोकांच्या मनामध्ये गैरसमज काय आहेत, स्त्री जन्म मिळाल्याबद्दल किंवा स्त्री जन्माबद्दल किंवा स्त्रियांबद्दल काय गैरसमज आहेत. दुसरं आहे की स्त्रीचा जन्म मिळणे हे काय वरदान आहे. तिसरं आहे की आपल्या स्त्री जन्म मिळाल्यानंतरच्या आपल्या ज्या जबाबदाऱ्या काय आहेत. या 3 गोष्टी आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिलं आहे गैरसमज, मिसकॉन्सेप्शन्स. आपणा सर्वांना माहिती आहे आपल्या देशामध्ये एक खूप महत्वाची मोहीम राबवली जातीये. एक खूप नारा आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतो. सगळीकडे काय आहे, बेटी बचाओ. बेटी बचाओ हे जेव्हा मी कुठे ऐकते, वाचते, मला खूप वाईट वाटतं खरं. कारण स्त्रीत्वाबद्दल असणाऱ्या गैरसमजांचा काय म्हणायचं, हे ती गैरसमजाची पराकाष्ठा आहे ती, की मुलीला मारू नका, तिला जन्म घेऊ द्या, हे आपल्याला सांगावं लागतंय. याचा परिणाम कसा आहे, काय काय बघायला मिळतोय, की लोक स्त्री भ्रूण हत्या, त्याच्यासाठी मग आता लॉ केला गेलाय की सोनोग्राफीमध्ये तुम्हाला सेक्स डिटेक्शन करता येत नाही, लैंगिक चाचणी करता येत नाही, कारण लोक मारतायत. स्त्री गर्भाचा गर्भपात करून घेतायत कारण मुलीचा जन्मच होऊ नये असं त्यांना वाटतं. तर असं आपल्याला माहिती आहे की आपली जी संस्कृती आहे तिथे आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे. आपल्या शास्त्रांमध्ये स्त्रियांबद्दल काय सांगितलेलं आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र सर्व देवता. की जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो, जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, म्हणजे त्यांना पूजनीय मानलं जातं, तिथे काय होतं, तिथे सर्व देवी देवतांचा निवास आहे. सर्व देवी देवता अशा ठिकाणी निवास करतात जिथे स्त्रीला सन्मान दिला जातो. मग हे असं काय, जिथे जर आपली फिलॉसॉफी, आपलं तत्वज्ञान जर आपल्याला हे शिकवतंय, तर मग ही स्त्रियांची हत्या का आहे, स्त्रियांचं शोषण का आहे, त्यांना काय म्हणायचं, कनिष्ठ प्रतीची वागणूक का दिली जाते, असं का, कुठून असं का झालंय. तर इथे आपण 2 महत्वाची कारणं डिस्कस करूया. त्यातला म्हणजे मुद्दा एकच आहे, पण त्याच्यामध्ये 2 भाग करता येतील. की भारत हा अत्यंत समृद्ध देश आहे. कल्चरली म्हणजे सांस्कृतिकरित्या, आध्यात्मिकरित्या सगळ्याच बाबतीमध्ये भारत हा नेहमीच खूप खूप समृद्ध असा देश आहे. आहेच्या आधी पण मी म्हणू शकते होता, अजूनही आहे, पण थोडा विसर पडलाय आपल्याला. पण असं जेव्हा होतं तेव्हा खूप दुर्दैवी गोष्ट आपल्या भारताच्या बाबतीत झाली, ते म्हणजे परकीय शक्तींची आक्रमण, ज्याच्यामध्ये पण 2 मुख्य, अनेक शक्तींची आक्रमणं झाली, पण मुख्यत्वे करून 2 ज्यांनी आपल्या संस्कृतीवरती किंवा आपल्या भारतावरती खूप खूप गाढ असा त्याचा परिणाम जो आहे तो झालेला आहे आणि राहिलेला आहे. पहिलं आक्रमण होतं यवनी शक्तींचं, मुघलांचं. मुघलांचं आक्रमण जेव्हा झालं आपल्या देशावरती, तेव्हा काय झालं की मेनली हे लोक खूप मंदिरांची नासधूस करणे, लोकांना मारणे, स्वतःची सत्ता वाढवण्यासाठी लूट करणे, शारीरिक छळ करणे, आणि मुख्य करून आणखीन एक भाग होता ते म्हणजे स्त्रियांवरती अत्याचार, स्त्रियांवरती बलात्कार, स्त्रियांना उचलून नेणे, अगदी चांगल्या चांगल्या कुटुंबामधल्या खूप स्त्रियांसाठी खूप एक भयावह परिस्थिती मुघलांच्या आक्रमणाच्या काळामध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे काय झालं की
त्याच्या आधीचा काळ आपण ऍक्च्युली थोडा बघूया की या आधी काय होतं. यवन जेव्हा आले त्याच्या आधी असं होतं का आपल्याकडे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, जिथे स्त्रियांना व्यवस्थित पूजनीय परिस्थिती होती का? कारण काय झालं, जेव्हा यवनांनी हे असे प्रकार चालू केले ना, तेव्हा आपल्या स्त्रियांना घराबाहेर जास्त न पाठवणे, घरामध्येच ठेवणे, हे स्त्रियांच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून चालू केलं. पण त्याच्या आधी असंच होतं का, की त्याच्या आधी पण स्त्रियांना फक्त घरातच ठेवायचं, बाहेर जायचं नाही, असं होतं का? जर आपण द्वापार युगामध्ये बघितलं, श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये जर आपण बघितलं, तर आपण बघतो की या गोपी ज्या होत्या त्याच तर जायच्या दही विकायला, लोणी विकायला, हो की नाही? म्हणजे सगळे जे गोप होते ते शेतीची कामं सगळी त्यांच्याकडे, आणि दुग्ध व्यवसाय पूर्ण कोण मॅनेज करायचं? पूर्ण दुग्ध व्यवसाय मॅनेज केला जायचा गोपींकडनं. सगळा दुधाचा जो काही पदार्थ बनवणे, ते नेणे, ते विकणे, किती भगवंतांच्या लीला पण आहेत त्याच्याशी संबंधित, हे सगळं गोपीच करायच्या. आता तुम्ही म्हणाल अरे हे खूप पूर्वीचं झालं. पूर्वीच्या याच्यामध्ये आपण हेही बघू शकतो की आपल्याकडे स्त्रियांना स्वयंवराचा हक्क होता. स्वयंवर म्हणजे काय? स्वयं म्हणजे स्वतः, वर म्हणजे चूज, निवडणे. मी स्वतः निवडू शकते. काय? मी स्वतः माझा पती कोण हे निवडू शकते. आज एवढे हक्क नाहीत, एवढं आपण म्हणतो समाज पुढारलेला आहे. पण पूर्वी पब्लिकली पुरुष ज्यांना इच्छा आहे त्या मुलीशी लग्न करण्याची, ते स्वतः यायचे आणि मुलगी स्वतः तिच्या चॉईसने निवडायची की नाही, मला हा माझ्यासाठी योग्य आहे, हा क्वालिफाईड आहे आणि मी याच्याशी लग्न करेन. आपली संस्कृती खूप मुलींना असं आपल्याला वाटतं आणि असं आपल्याकडे एक इम्प्रेशन निर्माण केलं गेलेलं आहे की हो नाही, आपल्याकडे पूर्वी असं होतं आणि आता म्हणजे आपण खूप प्रगती केलेली आहे. असं नाहीये. आपण खूप 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 प्रगत आहोत, आपण होतो, खूप प्रगत होतो. आपली संस्कृती स्त्रियांना अत्यंत सन्मान देणारी, स्त्रियांना खूप मोकळीक देणारी होती. आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघतो हिरकणीची गोष्ट, सगळ्यांना माहितीये. थोडक्यात रिवाइज करूया. जसं हिरकणी ही दूध द्यायला म्हणून कोजागिरीच्या रात्री गेली होती रायगडावरती. आता ती फक्त कोजागिरीच्या रात्रीच गेलेली का? नाही, नेहमीच जायची. तशी कोजागिरीच्या रात्री ही गेली होती आणि खूप साऱ्या उत्सवाच्या गडबडीमध्ये ती हरवून गेली आणि तिला लक्षात आलं नाही की सूर्यास्त झालेला आहे आणि गडाचे दरवाजे बंद झालेले आहेत. आणि तिने खूप विनवणी केली, अरे उघडा हो प्लीज, फक्त मला जाऊ द्या हो, माझं बाळ खाली आहे, माझा बाळ छोटा आहे, माझा दूध पिणारा बाळ आहे, माझ्याशिवाय तो झोपणार नाही हो, तो खूप रडेल, मला जाऊ दे. पण जे नियम असतात, काही नियम असतात ते सर्वांसाठीच असतात आणि राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्लेदारांनी सांगितलं, नाही बाई, आम्ही नाही उघडू शकत, आम्हाला कळतंय तुझं दुःख, पण नाही उघडता येणार, कारण आपण ही राजधानी आहे स्वराज्याची आणि इथे जे नियम आहेत ते खूप कडक आहेत, नाही जाता येणार बाई तुला. हिरकणीचा जीव तगमगत होता, खाली तळमळत होती तिच्या बाळाची आठवण करून. त्याचा टाहो तिला वरती ऐकायला येत होता रायगडावरती आणि सगळीकडे सामसूम झाली. पण हिरकणीचा जीव स्वस्थ बसत नव्हता. हिरकणीने ठरवलं की नाही, मला जायचंय, मला माझ्या बाळाला भेटायचंय, माझा बाळ माझी वाट बघतोय. आणि तिने पूर्ण गडाची टेहाळणी केली होती आणि तिच्या लक्षात आलं होतं की जो दक्षिण कडा आहे तिकडे खूप कठीण आहे उतरायला आणि तिथे अक्षरशः अशी उभी दरी आहे जी तिथे महाराजांनी तिकडे बंदोबस्त, किल्लेदारांनी तिकडे बंदोबस्त का ठेवला नव्हता? कारण अशी उभी दरी आहे की तिथून शत्रूवरती चढूच शकत नाही. जर कोणी चढण्याचा प्रयत्न केला तर तो दरीत कोसळून घसरून पडून
मरणार एवढं निश्चित. वरून कोणी खाली जाऊ शकत नाही, खालून कोणी वर येऊ शकत नाही. तर तिथे फक्त अशी जागा होती की जिथे बंदोबस्त नव्हता आणि हिरकणीने ठरवलं की बस इथून उतरणार. आणि हिरकणीनी उतरणं चालू केलं. किर्र रात्र, चंद्राचा जो काही प्रकाश, आणि त्याच्यामधून आपली हिरकणी खाली उतरून गेली. आपल्याला माहितीये किती वीरतेचं ते प्रतीक आहे सगळ्यांसाठी. आणि ती उतरली. एवढा मोठा 1000 फूट उंच कडा उतरून ती गेली आणि आपल्या बाळाला भेटली. हे नंतर दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की अरे, ही हिरकणी होते गडावर होती आणि आता ती नाहीये. ती कशी गेली खाली? घरी जाऊन बघितलं तर ती खाली पोचली होती, सुखरूप होती. तर शिवाजी महाराजांनी तिला वरती बोलवून घेतलं. तिचा सत्कार केला की बाई, एवढी मोठी जोखमीचं हे केलंस तू, जीवावरती अगदी उदार होऊन गेलीस तू अशी खाली. एवढा कठीण कडा तू उतरलीस, कशी काय उतरलीस? आणि तिचा साडी चोळी देऊन सत्कार केला. तिथे हिरकणी बुरुजाची स्थापना केली महाराजांनी. आणि महाराज तिला म्हणाले, हिरकणी, तू जशी उतरून गेलीस ना, तसे एकदा उतरून दाखवशील का परत एकदा? आणि हिरकणी म्हणाली, नाही महाराज, काल माझं बाळ खाली रडत होतं, त्याच्यासाठी म्हणून मी गेले. आज मला गरज नाहीये तसं जरा करायची. आज माझ्या बाळाला माझी गरज आहे. आज जर मला काही झालं तर किती महत्वाचं हे समजणं. किती छान शिकवण आहे की गरज जेव्हा असते तेव्हा स्त्री काहीही करू शकते. ती खूप मोठे पराक्रम करू शकते. तिच्यामध्ये ती कपॅसिटी आहे, पण तिला पूर्णपणे जाण आहे की ती कपॅसिटी ती कधी वापरेल. आपल्याला कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट माहितीये की महाराजांनी किती आदरपूर्वक त्याच्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला किती मान दिला होता, किती आदरपूर्वक तिला वागणूक दिली होती. तर आपण बघितलेलं की आपलं कल्चर हे नेहमी असंच होतं, जिथे स्त्रियांना प्रचंड मान होता, प्रचंड सन्मान होता. तर मग हे असं कसं झालं? तर आपण एक डिस्कस केलं की यवनी शक्तींचा आक्रमण जेव्हा झालं होतं आपल्या देशामध्ये, तेव्हा कसं त्यांनी स्त्रियांवरती अत्याचार करणं चालू केलं होतं. आणि त्याच्यातून मग ही गरज निर्माण झाली होती की स्त्रियांना सुरक्षिततेखाली ठेवावं, त्यांना बाहेर जाऊ देऊ नये, जास्त इतरांच्या नजरेत पडतील असं राहू नये. अशानी ह्या स्त्रियांच्या संरक्षणासाठी या गोष्टी चालू झाल्या. पण जसं आपल्याला माहितीये की कधी कधी काय होतं की तत्व बाजूला राहून जातं आणि ती क्रिया चालू राहते. तसं ते स्त्रियांचं संरक्षणासाठी आपण हे करतोय, हे तत्व बाजूलाच राहून गेलं आणि ती प्रॅक्टिस ते चालू राहिलं की नाही, स्त्रियांनी बाहेर नाही जायला पाहिजे, त्यांनी असं नाही केलं पाहिजे, त्यांना हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. आणि खूप काळ मग ते तसंच ते प्रॅक्टिस राहिली ना. स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, स्त्रियांनी बाहेर जायचं नाही, स्त्रियांनी हे करायचं नाही, करायचं नाही, करायचं नाही, असं ते चालू राहिलं. कधी मुघलांच्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांवरती अत्याचार होत होते त्या काळापासून. दुसरं महत्वाचं आक्रमण आणि मुघलांपेक्षाही भयानक जर मी म्हणेन तर ते होतं इंग्रज. इंग्रजांनी शारीरिक स्तरावरती तर खूप छळ केला भारतीयांचा, पण त्यांचे दोन गोष्टींवरती त्यांनी आक्रमण जे केलं, जे आजपर्यंत आपण होतोय आणि माहित नाही जर आपण प्रयत्न नाही केला तर अजून किती काळ आपण ते भोगत राहू. त्या दोन महत्वाच्या गोष्टी इंग्रजांनी ज्याच्यावरती आक्रमण केले त्या होत्या, एक तर आपली शिक्षण पद्धती, आपली एज्युकेशन सिस्टम, आणि दुसरी होती ही आपली आध्यात्मिक आपला जो पाया. या दोन गोष्टींवरती त्यांनी त्याच्यावरती काय म्हणायचं, घाला घातला असं म्हणता येईल. आणि काय केलं त्यांनी खरं की एकतर आपली गुरुकुलं सगळी बंद पडली
आणि लोकांना ना आपली जी शास्त्र आहेत त्याच्यामधल्या श्लोकांचा शब्दशः अर्थ काढून, गैर अर्थ काढून, चुकीचे अर्थ काढून लोकांना भरकटवलं. अरे काय हे तुमच्या शास्त्रांमध्ये कसं लिहिलंय? तुमच्या शास्त्रांमध्ये लिहिलंय तुमचे देवी देवता मांस खातात. तुमच्या शास्त्रांमध्ये लिहिलंय की गायींना मारायचं असतं. तुमच्या शास्त्रांमध्ये लिहिलंय की तुमचे देवी देवता मद्यपान करतात. तुमच्या शास्त्रामध्ये असं लिहिलंय, तुमच्या शास्त्रामध्ये असं लिहिलंय. एक कन्फ्युजन क्रिएट केलं गेलं की, आणि असं की आम्ही खूप ग्रेट आहोत आणि तुम्ही काय आहे? हे कसली शास्त्र आहे तुमची? हे कसली पुस्तक आहे तुमची? हे कसली संस्कृती आहे तुमची? हे आम्ही बघा किती प्रगत आहोत. आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे. असं करून त्यांनी लोकांना शास्त्रांपासून दूर लोटलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, शास्त्रांपासून जेव्हा आपण दूर जातो तेव्हा आपण आपसुकच संस्कृतीपासून दूर जातो. आता याचा एक परिणाम आणि उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपल्याकडे वर्णाश्रम धर्म, वर्णाश्रम सिस्टम होती. आपण गीता सारांशच्या मालिकेमध्ये पण ऐकलं आहे. 4 वर्ण 4 आश्रम. तशी वर्णाश्रम पद्धती जी होती ती कशी होती, ती कास्ट सिस्टीम नाहीये. ती काय म्हणायचं, जातीय वाद असा नाहीये. वर्णाश्रम हे तुमच्या जन्मावरती तुमचा वर्ण ठरत नाही, तर तुमच्या कार्यावरती, तुमच्या गुणांवरती हा तुमचा वर्ण ठरवला जातो. तर जेव्हा तुम्ही तुमच्या शास्त्रांना सोडून देता तेव्हा काय होतं की तुमची वर्णाश्रम सिस्टम पासून वर्णाश्रम पद्धतीपासून तुम्ही खूप 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 लांब 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 होत जाता. आणि मग जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चारही वर्ण अत्यंत महत्वाचे आहेत, अत्यंत रिस्पेक्टफुल आहेत, असं मनामध्ये बिंबवलं जातं की अरे काय आहे, शूद्र म्हणजे एकदम खालचे आणि ब्राह्मण म्हणजे खूप वरचे. असं नव्हतं. ब्राह्मण हे तुम्हाला किंवा आपल्याला गायडन्स देण्यासाठी की आपल्या शास्त्रांमध्ये काय सांगितलंय, कसं सांगितलंय, ते तुम्ही कसं फॉलो करू शकता ते सांगण्यासाठी. क्षत्रिय प्रोटेक्शनसाठी. शूद्र हे कलाकुसरीचं काम करण्यासाठी. मार्केटमध्ये सगळा जो माल होता तो कोणाचा असायचा? शूद्र लोक ते तयार करायचे. पण समहाऊ आपल्याकडे त्याचं प्रेझेंट केलं गेलं की नाही, वर्णाश्रम सिस्टम तुमची खूप 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 खराब आहे. वर्णाश्रमामध्ये एक पुरोहित नावाची एक पोस्ट होती ना, ब्राह्मण. पुरोहित. पुर म्हणजे काय, गाव, आणि हित म्हणजे काय, हित. मराठीमध्ये हित म्हणजे हित. तर पुराचं हित करणारा असा पुरोहित नावाची एक व्यक्ती, पदाची एक व्यक्ती प्रत्येक गावात असायची, जी योग्य रीतीने लोक चालतायत का, योग्य प्रॅक्टिसेस करतायत का याच्यावरती लक्ष द्यायचे आणि लोकांना मार्गदर्शन करायचे. तर आता विचार करा की सपोज घरामध्ये एक स्त्री आहे जी गरोदर आहे आणि सगळ्यांना असं वाटतंय की मुलगा व्हायला पाहिजे, अरे मुलगाच व्हायला पाहिजे, मुलगा 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 व्हायला पाहिजे. अशा वेळेला जेव्हा जेव्हा असं सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना निर्माण होते, विचार करा त्या बाईच्या मनामध्ये किती प्रेशर. तर घरातले जे मोठे व्यक्ती आहे तिचं हे कर्तव्य असतं की समजून सांगणं की नाही बाबा, असा विचार करणं योग्य नाहीये. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समाजाचे खूप महत्वाचे घटक आहेत. त्याच्यामुळे असा विचार आपण करणं योग्य नाहीये. मुलगा असो वा मुलगी असो, आपण खूप आनंदी आहोत त्याच्यामध्ये, कारण मुलगी आपल्या घरात ही योगदान देईल आणि कुठेतरी जाऊन तो इतर दुसऱ्यांचा वंशही वाढवायला ती मदत करेल. त्याच्यामुळे ही समजून सांगणं हे घरातल्या मोठ्या व्यक्तीचं काम असायचं. पण कधी कधी असंही होऊ शकतं की मोठी व्यक्ती पण त्याच मानसिकतेची असू शकते की नाही नाही, मुलगा मुलगा, वंशाचा दिवा, मुलगा मुलगा. तर अशा वेळेला पुरोहित ही जी व्यक्ती होती याचं काम होतं की शास्त्रांच्या आधारे सांगणं की नाही, तुम्ही हा विचार करताय तो कसा योग्य नाही, शास्त्रांमध्ये कसं काही सांगितलेलं आहे, स्त्रियांची पोझिशन किती वरती आहे, वगैरे वगैरे. हे मी एक एक्झाम्पल म्हणून स्त्रियांच्या, आता आपण ह्या विषयावर बोलतोय म्हणून पुरोहिताचं याबाबतचं एक्झाम्पल मी देतेय.
पण अशी प्रोव्हिजन, अशी सोय ही आपल्या समाजामध्ये नेहमी होती, की जेव्हाही समाज कुठल्या तरी अयोग्य दिशेने जायला सुरुवात करतो, तेव्हा शास्त्रांच्या आधाराने त्याला पुन्हा मार्गावरती आणण्यासाठी एक विशिष्ट क्लास होता, एक विशिष्ट वर्ग होता, जो सगळ्यांना मदत करायचा. आणि अशा प्रकारे आपला समाज हा नेहमी योग्य दिशेने प्रगती करत होता. पण जेव्हा इंग्रजांनी आपल्याला आपल्या स्क्रिप्चर्स पासून दूर करण्याचा प्रयत्न चालू केला आणि आपण त्याला बळी पडून जेव्हा आपल्या शास्त्रांना सोडलं, तसं आपल्या संस्कृतीपासून आपण दूर गेलो, तेव्हापासून स्त्रियांची बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आपण कधीतरी त्याच्यावरही चर्चा करू शकतो. पण आजच्या विषयाला धरून स्त्रियांबद्दलचे जे गैरसमज, जे चुकीचे विचार हे आपल्या मनामध्ये बिंबवले गेले. तुम्हाला माहिती आहे का, की ब्रिटनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. आत्तापर्यंत काही दशकांपूर्वीपर्यंत. का? कारण ते असं मानायचे की स्त्रियांमध्ये आत्मा नाही. स्त्रियांना आत्मा नाही म्हणून ते स्त्री पुरुष समान असू शकत नाहीत. आता तुम्ही म्हणाल, अरे या बाई इकडे बसल्यात आणि काहीतरी सांगायला लागलेत आम्हाला, की अरे काय स्त्री पुरुष समान नाहीत म्हणजे काय? तुम्हाला काय म्हणायचंय? स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी आहेत का? नाही. पण असं नाही की पुरुष स्त्रियांपेक्षा कमी आहेत. मी असं नाही म्हणत की स्त्रिया कमी आहेत किंवा पुरुष कमी आहेत, स्त्रिया पुरुषांपेक्षा वरती आहेत, पुरुष स्त्रियांपेक्षा वरती आहेत, नाही. आपण एक खूप महत्वाचं गोष्ट समजली पाहिजे, की आपल्याला ह्या प्रकारे जे आपला समज आहे ना, की हे खाली तर मग हे वर, हे वर तर मग हे खाली, असं नाहीये. स्त्री आणि पुरुष हे दोघंही वेगळे आहेत. समानता हा त्याच्यामधला मुद्दाच नाही खरं तर. कारण ते वेगळे आहेत ना. आपण हत्तीला माशासारखा नाही बनवू शकत. अगदी तुम्ही म्हणाल की देव मासा हा खूप मोठा आहे. हो, तो देव मासा आहे, तो पाण्यातला आहे. हत्ती खूप अजस्त्र आहे, तो जमिनीवरचा आहे. त्या दोघांचे स्वभाव वेगळे आहेत, त्या दोघांचं कार्य वेगळं आहे. त्यांचं सगळंच प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुष हे खूप भिन्न आहेत. एक त्यांचे स्वभाव भिन्न आहेत. त्यांची ज्या प्रकारे ते घडलेले आहेत, त्यांना बनवलेलं आहे, त्यांची घडवणूक जी आहे ती वेगळी आहे. त्याच्यामुळे कृत्रिमरित्या त्यांना समान बनवणं चा जर आपण प्रयत्न केला तर त्यांनी ऍक्च्युअली समाजामध्ये खूप प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. रादर निर्माण झालेले आहेत आणि होत आहेत आणि होत राहतील. स्त्री आणि पुरुषांना एकत्र बनवणे याच्यामधलं मी तुम्हाला एक सांगू, याचा समज कसा आहे बघा, की एकत्र एक समान बनवणे याचं हे कसं होतं बघा, की एखाद्यांची लहान मुलगी आहे, सपोज मला लहान मुलगी आहे जर, तर मी काय करते की जशी ती छोटी आहे मी तिला पॅन्ट शर्ट घालते घरी, बाहेर जाताना पण घरी पण, किंवा जेव्हा कधी शक्य आहे मोस्ट ऑफ द टाइम्स मी तिला पॅन्ट शर्ट घालते. आणि जर विचारलं की तर तुम्हाला मुलगा असता तर तुम्ही त्याला फ्रॉक घातला असता का? 4 वर्षाच्या मुलाला, 5 वर्षाच्या मुलाला, 8 वर्षाच्या मुलाला. तर आपण काय म्हणतो, हे असं कधी करतात होय, मुलाला थोडी फ्रॉक घालतात कोणी. का बरं? मुलीला तुम्ही पॅन्ट शर्ट घालता, मुलाला का नाही फ्रॉक घालू शकत? समानता आहे ना. नाही, आपल्याला लक्षात येत नाहीये की सूक्ष्मरित्या आपण भले किती म्हणू की नाही आम्ही काही फरक करत नाही, पण सूक्ष्मरित्या आपल्याही मनामध्ये ते ठसलंय की मुलगी ही खाली आहे आणि तिला आता आपल्याला वरती आणायचंय. आणि कसं वरती आणून काय करायचंय? पुरुषांच्या बरोबरीला आणायचंय. का? कारण पुरुष ग्रेट आहेत, ते महान आहेत,
आणि आपल्याला महान बनायचं तर आपल्याला त्यांच्यासारखं बनायला पाहिजे. मग कसं? त्यांच्यासारखे कपडे घालून, त्यांच्यासारखी कामं करून, ते जसं वागतायत तसं वागून. मी असं नाही म्हणते, प्लीज मला गैरसमज माझ्याबद्दल करून घेऊ नका. मी असं नाही म्हणते की मुलींनी पॅन्ट शर्ट घालावेत, नाही घालावेत. मुद्दा हा नाहीये. मुद्दा असा आहे की आपल्या मनामध्ये ते असं ठसलेलं आहे खूप सूक्ष्मरीत्या, आपल्याला लक्षातही येत नाहीये की आपण असं हे असं नाहीये काय आम्ही असा नाही विचार करत आहे. असं आपण विचार करत नाहीये ग्रॉसली, पण असा आपली मेंटॅलिटी झालेली आहे की पुरुष हे ग्रेट आहेत आणि स्त्रिया या खालच्या आहेत आणि त्यांना आता ग्रेट बनवायचंय आपल्याला, आणि ते पुरुषांची बरोबरी केल्यानेच होईल असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तसं नाहीये. स्त्रियांना पुरुषांची बरोबरी करण्याची गरज नाहीये, कारण त्या त्यांच्या स्वतःमध्येच त्या खूप संपन्न आहेत. खूप खूप स्त्रीचे जे गुण आपण जर बघू ना, तर ते केवळ याच जन्मामध्ये ते शक्य होतात. हं. इतकी सारी, पण काय झालंय जगामध्ये, असं एक इम्प्रेशन दिलं गेलेलं आहे की स्त्री ही खूप सहनशील आहे, स्त्री ही खूप क्षमाशील आहे. तर हे जे ह्या ज्या तिच्या स्ट्रेंथ्स आहेत, ह्या जे तिच्या स्ट्रेंथ्स आहेत, त्या तिच्या हे तिचं बळ आहे ऍक्च्युली, पण ते तुझं काय म्हणायचं, वीकनेस आहे असं तिला दाखवलं जातं. की तुझ्या तुझ्या ज्या या शक्ती आहेत, हे म्हणजे खरं तर तुझ्या दुर्बलतेची कारण आहेत. ही दुर्बलता आहे. इतकं सहन करतेस नाही, तुझी दुर्बलता आहे. तू क्षमा करतेस नाही, तुझी दुर्बलता आहे. स्त्रीचं मेन एक नेचर आहे, ते आहे पोषण. रादर जिथे कुठेही तुम्हाला आश्रय, पोषण, प्रेम, या गुणांची जिथे कुठे आपल्याला अनुभूती होते, तिथे नॅचरली आपण माता असं संबोधतो. जसं पृथ्वी आपल्याला पोषण देते, आपल्याला आश्रय देते, आपण तिच्यावरती राहतोय, आपलं धान्य तिथून उगवतंय. तर आपण तिला धरणी माता असं संबोधतो. गाय आपल्याला पोषण देते, तिचं दूध देते, इतकं प्रेम देते. तिच्या किती पंचगव्याचे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यामधून आपल्याला किती फायदा देते, किती पोषण करते आपलं. गोमाता असं आपण तिला संबोधतो. इतकंच काय, आपण महाराष्ट्रामध्ये भगवंतांना पण माऊली म्हणतो. कारण आश्रय, प्रेम, पोषण जिथे मिळतं, तिथे मातृत्वाचाच एक अंश आपण बघत असतो. पण ही जी मॉडर्न आधुनिक समाज जो आहे तो आपल्या मनावर काय बिंबवतो, अरे पोषण नाही, तुझं शोषण होतंय, तू हे नाही करायला, हे झुगारून दे. मी समजू शकते की जिथे खरोखर स्त्रियांचं शोषण होतंय, जिथे खरोखर असं आहे की सीमेच्या बाहेर छळ होतोय लेडीज म्हणजे बायकांचा, आणि खरोखर शोषण होतंय, हो, त्या ठिकाणी बरोबर आहे की योग्य त्या ऍक्शन्स घेतल्या गेल्या पाहिजेत. स्त्रियांना त्यांचा सन्मान दिला गेला पाहिजे. पण असं युनिव्हर्सली जे हे होत चाललंय की नाही, सगळ्यांनीच असं करायचं, सगळ्यांनीच फाईट करायचं, सगळ्यांनीच असं बनायचं, हे योग्य नाही. याच्याने आपली कुटुंब पद्धती आणि आपली समाज पद्धती याला खूप मोठा धोका आहे. जर हे अशी मेंटॅलिटी आपल्या मनामध्ये राहिली की नाही, स्त्रीनी पुरुषांसारखं वागायचं आणि बस तिने पोषण बिषण हे काही असं नाहीये, कारण ते तिचा गुण आहे, तो तिचा स्वभाव आहे. मी एक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ही गोष्ट, पण एक छोटीशी गोष्ट आणि मग पुढचे पॉइंट्स आपण पटपट घेऊया. घड्याळ खूप फटाफट पुढे सरकतंय. महाराष्ट्राच्या एका अत्यंत दुर्गम भागामध्ये, एका खेड्यामध्ये एका मुलीचा जन्म झाला. तिचा जन्म व्हावा असं तिच्या पालकांना वाटतच नव्हतं. नको, मुलगी म्हणजे नको, पण तिचा जन्म झाला.
तर पालकांना खूप दुःख झालं, राग आला आणि तिचं नाव त्यांनी चिंधी असं ठेवलं. चिंधीचा अर्थ काय मराठीत सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. चिंधी म्हणजे जिची काही किंमत नाही, ती चिंधी. चिंधी असं नाव ठेवलं. ती मुलगी मोठी होत होती, तिला शिक्षणाची खूप आवड होती, शिकावंसं वाटत होतं, शिकायला कोणी देत नव्हतं. तिला म्हशीन मागे रानामध्ये पाठवलं जायचं. मुलगी तरी सुद्धा चोरून चोरून शाळेमध्ये जेव्हाही शक्य असेल तेव्हा जायची, कानावर जे पडतंय ते ऐकायची, शिकण्याचा प्रयत्न, लिहिण्याचा प्रयत्न, वाचण्याचा प्रयत्न करायची. आणि 9 वर्षाची असताना तिचं लग्न लावून दिलं आई-वडिलांनी. मुलगा तिच्यापेक्षा 28 वर्षांनी मोठा होता. बालविवाह झाला, मुलगी गेली लग्न होऊन आणि बस घरी इकडे जो त्रास चालू होता तो तिकडेही चालू. भरपूर काम, कोवळं वय. वय वर्ष 18 पर्यंत 3 मुलांना जन्म दिला. स्ट्रगल चालू आहे, संघर्ष चालू आहे. आणि ही चिंधी अशी जगत होती तिच्या आयुष्यामध्ये एका अत्यंत सामान्य स्त्रीपेक्षाही जास्त संघर्ष तिच्या आयुष्यात चालू होता. आणि ती ज्या गावामध्ये काम करत होती, ज्या गावामध्ये राहत होती आणि तिथे काम करत होती, मी जास्त डिटेलमध्ये शिरत नाही, तिथे महिलांवरती काही अत्याचार होत होते. महिला ज्या काम करत होत्या फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी आणि ती त्यांच्यासाठी ती लढली. महिलांना तिने न्याय मिळवून दिला आणि झालं, खूप सगळं योग्य झालं. स्त्रियांवरचे अत्याचार कमी झाले, त्यांना न्याय मिळाला. पण चिंधीच्या आयुष्यामध्ये मात्र इथून पुढे दुसऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. जी व्यक्ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काम करणारी होती त्याची मिळकत बंद झाल्यामुळे त्याला खूप राग आला चिंधीवरती आणि त्यावेळेला ती गरोदर होती. तर त्यांनी काय केलं, गावामध्ये अफवा पसरवली की तिच्या गर्भामध्ये जे मूल आहे ते एक अनैतिक संबंधातून झालेलं मूल आहे, ते तिच्या नवऱ्याचं मूल नाहीये. आणि ही बातमी तिच्या नवऱ्याच्या आणि तिच्या सासरच्या लोकांच्या कानावर गेल्यानंतर ते लोक खूप संतापले. काहीही तथ्य नसलेल्या अशा गोष्टींवरती विश्वास ठेवून त्यांनी तिला खूप मारहाण केली, चिंधीला, आणि अक्षरशः मारून घरातून हकलून दिलं तिला. 9 महिन्याची गरोदर चिंधी तिने रात्र गोठ्यामध्ये राहून काढली आणि गोठ्यातच तिची प्रसूती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. गोठ्यामध्ये किती गुरं असतात ना, एखाद्या गुराचा एक पाय त्या छोट्या चिमुरड्या बाळावरती पडला किंवा या बाईवरती जरी पडला तरी जीव जाण्यासारखं. तर एका गायीने, एक गाय त्या गोठ्यामध्ये चिंधीच्या वरती उभी राहिली, 4 बाजूला असे पाय 4 ठेवून तिने रात्रभर असं उभं राहून चिंधीचं रक्षण केलं आणि चिंधी तिथून बाहेर पडली. खूप खूप संघर्षाचं जीवन, भीक मागत राहिली, गाणं म्हणून भीक मागायची, रेल्वे स्टेशनवरती भीक मागायची आणि एकदा आत्महत्येचा विचार आला, आत्महत्या करायला गेली. जाता जाता एका भुकेल्या भिकाऱ्याला रडताना पाहिलं, पाण्यासाठी रडत होता, अन्नासाठी रडत होता. तिच्याबरोबर जो भाकरीचा तुकडा होता तिने त्याला दिला, पाणी पाजलं आणि तो माणूस अगदी जो मरायला टेकला होता तो आनंदी झाला आणि तिला वाटलं, अरे मी मरायला जाता जाता जर कोणाला मदत करू शकत असेल तर मी जर जिवंत राहिले तर मी किती लोकांना मदत करू शकते बरं. नाही, मी आत्महत्या करणार नाही. आणि तिथून तिने पूर्ण आपला विचार बदलला आणि स्मशानाचा तिने आश्रय घेतला होता. एकट्या स्त्रीला रात्री अपरात्री एकटं राहणं समाजामध्ये आपल्या एवढं सुरक्षित नाही, म्हणून ती स्मशानात राहत होती की बाबा स्मशानात तरी कोणी त्रास द्यायला येणार नाही मला, मी आणि माझी मुलगी सुरक्षित राहील. अशा रीतीने ती दिवस काढत होती. काही अनाथ मुलं तिला भेटली जी भीक मागत होती. तिने ठरवलं मी यांना मदत करेन. मग तिने काय केलं, तिने स्वतःच्या मुलीला
एका दुसऱ्या संस्थेकडे सुपूर्त केलं. कारण तिला वाटत होतं की मी जर इतर मुलांची आई बनून राहतीये, तर जर माझी मुलगी माझ्या बरोबर असेल तर माझ्या मनात दुजाभाव येऊ शकतो. मला तसा येऊ द्यायचा नाही. माझी मुलगी एक संस्था सांभाळेल. तिने दगडूशेठ हलवाई संस्थेकडे आपल्या मुलीला सुपूर्त केलं आणि मग तिला जी मुलं भेटतील त्यांच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी म्हणून तिने काम चालू केलं. पुढे खूप तिने कामं केली, आदिवासींसाठी कामं केली आणि आजच्या घडीला आपली जी चिंधी होती ती चिंधीची सिंधू झाली. चिंधी म्हणजे वर्थलेस आणि सिंधू म्हणजे काय? समुद्र. समुद्रा इतका विशाल तिच्या करुणेचा जो पसारा तिने वाढवला. तिने अनाथाश्रमांची स्थापना केली आणि कितीतरी मुलांची आज ती आई आहे. हजारो मुलांची ती आज आई आहे. खूप खूप मुलांना शिकवतात. सिंधुताई सपकाळ तुम्हाला माहिती असेल ऐकून. अत्यंत ग्लोरियस. आपल्यापैकी किती जण इतक्या स्ट्रगल मधून गेलेले आहेत. पण ही जे मी सांगत होते ना की ही जी ममता, पोषण, क्षमा या सिंधुताईंच्या अनाथाश्रमामध्ये एकदा एक म्हातारा माणूस आला आणि म्हणाला मला पण इथे राहायचंय, मला पण तुम्ही आश्रय देऊ शकता का? ते म्हणाले हो. ते म्हणजे त्यांचे जे लोक होते अनाथाश्रमाचे ते म्हणाले हो, तुमचं नाव काय? आणि जेव्हा त्याने त्याचं नाव सांगितलं तेव्हा लक्षात आलं की तो सिंधुताईंचा पती आहे. आणि त्यांनी सिंधुताईंना सांगितलं की हे आलेले आहेत असं. सिंधुताई म्हणाले हो, का नाही, राहू देत ना. आता एवढा छळ केलेला, एवढा त्रास दिलेला, पण शेवटी ममता ती ममता आहे. ममतेचा जो गुण आहे स्त्रीमधला तो तसाच आहे. तो इतका प्रॉमिनंट आहे ना की हो, तू राहा इथे, पण आज मी तुमची पत्नी नाही, मी तुझी आई म्हणून तुम्हाला इथे ठेवून घेते. तुम्ही राहा, तुम्हालाही सगळं मिळेल इथे. तर अशा प्रकारे स्त्रीचे जे गुण आहेत हे ममता, पोषण, क्षमा हे आपले उपजत गुण आहेत. कोणाच्या सांगण्यावरून त्याला शोषण, त्याला काही आपले वीकनेस असं आपण समजून घेता कामा नये. आपल्याला द्रौपदीची गोष्ट माहितीये. द्रौपदीच्या 5 मुलांना अश्वत्थामाने मारून टाकलं होतं. पण द्रौपदीनी किती जेव्हा अर्जुनाने अश्वत्थामाला पकडून आणलं आणि जेव्हा त्याला मारणार होते तेव्हा द्रौपदी म्हणाली नका मारू. मला माहितीये की माझी मुलं चा मृत्यू झाल्यानंतर एका आईचं जे हृदयातलं जे दुःख आहे ते मी अनुभवलंय. म्हणून अश्वत्थामाला नका मारू, कारण त्याची जी आई आहे कृपी, तिला त्या दुःखाचा अनुभव व्हावा असं मला वाटत नाही. आताच्या युगामध्ये काय, अरे द्रौपदीचा हा गुण ऐकला की काय म्हणतात, अरे फारच वीक हार्टेड आहे, खूपच तिचं हृदय ना फारच दुर्बल आहे. दुर्बल नाही, किती सबल आहे. एवढी क्षमा करण्यासाठी हृदयामध्ये केवढी शक्ती हवी. पण आज आपल्याला असं शिकवलं जातं, समहाऊ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, आपल्या समाजामध्ये हे असं शिकवलं जातंय की अरे नाही, तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं म्हणजे काय? स्ट्रॉंग बनायचं म्हणजे तुमच्या ज्या उपजत चांगल्या गुणांचा त्याग करायचा असं नाही होत ना. स्ट्रॉंग बनायचं म्हणजे तुमचे जे चांगले गुण आहेत त्यांना तुम्ही ओळखायचं आणि त्याची आपण ते प्रॅक्टिस करायचं. बरोबर आहे ना? आणखीन मला एक वाचून दाखवायचं ऍक्च्युली. माझ्याकडे पुस्तक मराठी नाहीये, मी इंग्लिश मध्ये वाचते. प्रभुपादांच्या पुस्तकामधलं एक पॅरेग्राफ आणि आपण त्याचं हे करू किंवा असंच वाचू. असंच मी सांगते तुम्हाला, आपल्या वाचण्यामध्ये एवढा वेळ नाहीये. हे झालं आपल्या गुणांबद्दलचं. पण श्रील प्रभुपाद त्यांच्या पुस्तकामध्ये सांगतात की स्त्रीचा सगळ्यात एक खूप महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा जो गुण आहे, जी क्वालिटी आहे, जिथे आपण सुरुवात केली होती,
की आपण असं बोललो होतो ना की अरे आपण आध्यात्मिक संस्थेचा भाग आहोत, आपली फिलॉसॉफी आहे आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही. तर मग आपण हे डिस्कशन का करतोय? तर ठीक आहे, हे सगळं डिस्कशन आता आपण झालेलं आहे आणि आपण परत पहिल्या मुद्द्यावरती येऊ, आध्यात्मिक याच्या. तर श्रील प्रभुपाद सांगतात की स्त्रीमध्ये एक खूप महत्वाचा गुण आहे, तो म्हणजे भगवंतांची शरणागती त्या खूप स्त्रिया खूप पटकन घेऊ शकतात. भगवंतांच्या मला वाचून या प्लीज रीड. वाचू का? हो हो. एक मिनिट, मला थोडा महाराणी कुंतींच्या शिकवणीमधून, म्हणजे टीचिंग्स ऑफ क्वीन कुंती हे प्रभुपादांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात, विमेन इन जनरल आर अनेबल टू स्पेक्युलेट लाईक फिलॉसॉफर्स. म्हणजे स्त्रिया या मोठ्या मोठ्या तत्वज्ञानांसारख्या तर्कवितर्क सहसा नाही करत किंवा करू शकत नाहीत. But they are blessed by the Lord because they believe at once in the superiority and almightiness of the Lord. पण भगवंतांनी त्यांना एक विशेष प्रकारचा आशीर्वाद दिलेला, एक वरदान दिलेलं आहे. काय वरदान आहे ते? की ते त्या लगेचच भगवंतांच्या काय म्हणायचं, सुपिरियरिटी, भगवंतांच्या काय म्हणायचं, सुपिरियरिटी अँड ऑलमायटीनेस, महानतेबद्दल, भगवंतांच्या महानतेबद्दल, महानतेमध्ये त्यांची लगेचच श्रद्धा बसते. आणि दस दे ऑफर ओबेसेन्सेस विदाउट रिझर्वेशन. म्हणून कुठल्याही प्रकारची आढी न ठेवता त्या भगवंतांना शरणागत होतात, भगवंतांना प्रणाम करतात. द लॉर्ड इज सो काइंड that he does not show special favor only to one who is a great philosopher. भगवंत हे इतके दयाळू आहेत की फक्त मोठ्या मोठ्या तत्वज्ञानांनाच ते त्यांची कृपा देतात असं नाही. ही नोज द सिन्सिअरिटी ऑफ पर्पज. त्यांना माहिती आहे की प्रत्येकाच्या सिन्सिअरिटी ऑफ पर्पजला कसं ट्रान्सलेट करणार, तुमच्या कार्यांमागचं जी तुमची प्रामाणिकपणा जो आहे, तो आपण जे काही करतो त्याच्या मागचा प्रामाणिकपणा भगवंत जाणतात. आणि याच कारणासाठी फॉर दिस रिझन ओनली विमेन जनरली असेंबल इन ग्रेट नंबर इन एनी सॉर्ट ऑफ रिलिजियस फंक्शन. म्हणून आपण बघतो की कुठल्याही आध्यात्मिक सत्संगामध्ये स्त्रिया खूप मोठ्या संख्येमध्ये जमा होतात. इन एव्हरी कंट्री, प्रत्येक देशामध्ये, आणि एव्हरी सेक्ट, प्रत्येक समाजामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की विमेन आर मोर इंटरेस्टेड दॅन मेन. स्त्रियांना नेहमीही आध्यात्मिक याच्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त रस असतो. दिस सिम्प्लिसिटी ऑफ एक्सेप्टन्स ऑफ द लॉर्ड्स ऑथॉरिटी, भगवंतांच्या ऑथॉरिटीचा स्वीकार करणं, ही जी सरळता आहे स्त्रियांमध्ये, ही इज मोर इफेक्टिव्ह दॅन शोई इनसिन्सिअर रिलिजियस फर्वर्स. ही खूप जास्त प्रभावी आहे मोठे शो करण्यापेक्षा, आध्यात्मिक गोष्टींचा भपकेबाजी करण्यापेक्षा ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत असं प्रभुपाद सांगतात. सो ही सगळ्यात एक महत्वाची बाजू एक आजच्या डिस्कशन मधली. आतापर्यंत जे केलं आपण डिस्कशन ते डेफिनेटली खूप महत्वाचं होतं. आपल्यामधल्या जे मुख्य गुण आहेत त्याची आपण जाण ठेवली पाहिजे. कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपण आपल्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे
आपण आपल्या समाजासाठी कार्य केलं पाहिजे, कुटुंबासाठी केलं पाहिजे आणि आपल्यासाठी केलं पाहिजे. आणि हे आध्यात्मिक जो हा विशेष पैलू आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. मला माहिती आहे शेवटची काही मिनिटं राहिली आहेत, पण याला आपण निग्लेक्ट करून चालणार नाही. लहानपणीपासून लहानपणी थोडं जास्त, जसं गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये किंवा अजून पण आपल्याला वाचायला मिळतं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी. तर स्त्री ही स्वतः खूप आध्यात्मिक प्रगतीसाठी तिचं खूप एक मोठं क्वालिफिकेशन आहे, तिची सरळता आणि भगवंतांची शरण घेण्याची तिची जी कपॅसिटी आहे ती. पण हे फक्त तेवढ्याच गोष्टीमध्ये मर्यादित नाही. तर एक स्त्री जी आहे ती स्वतःच्या आध्यात्मिक प्रगती बरोबरच तिच्या पुढच्या जे पिढी आहे त्यांनाही ह्या आध्यात्मिक वारसा जो आहे ती ते प्रदान करू शकते. एक आई तिच्या मुलांना किती घडवू शकते. आपल्याला एक सालाबेक म्हणून एक जगन्नाथजींचा एक मोठा भक्त, एक मोठे भक्त होऊन गेले. त्यांची आई ब्राह्मण कुटुंबामध्ये पंडितांच्या घरची होती आणि तिचं अपहरण केलं होतं एका यवन राजाने. आणि तिथे जरी यवन राजाने तिचं अपहरण केलं आणि ती त्याच ठिकाणी राहिली, तरी पण ती मनातून भगवंतांची खूप मोठी भक्त होती आणि तिने ती भक्ती मनातून सोडली नाही. आणि नंतर जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा तिने तिच्या मुलाला पूर्ण भगवंतांच्या भक्तीबद्दल सांगून त्याच्या मनामध्ये भगवंतांच्या भगवत भक्तीचं बीज पेरलं. आणि सालाबेक हा खूप महान संत, तुम्ही ओरिसामध्ये जाल, जगन्नाथपुरीमध्ये जाल तर तुम्हाला जास्त त्यांच्याबद्दल ऐकायला मिळेल. आणि सालाबेकची खूप भजनं खूप प्रसिद्ध आहेत, त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे की एक स्त्री ही कशी पुढच्या जनरेशनसाठी, पुढच्या त्यांच्या मुलांसाठी, पुढे पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक खूप मोठा आध्यात्मिक प्रगतीचा स्त्रोत असते. एक गोष्ट आता जस्ट मला आठवली, मी प्लॅन केला नव्हतं बोलायची, पण जसं आपण ध्रुव महाराजांची गोष्ट ऐकतो. ध्रुव महाराजांची आई जी होती सुनीती. आपण सुनीती सुरुचीच्या गोष्टी खूप लहानपणीपासून ऐकतो. कशी ऐकतो? एक होती आवडती, एक होती नावडती. तर आवडती जी नावडती होती ध्रुव महाराजांची आई. तुम्ही विचार करा, एक स्त्री आहे, तिची एक सवत आहे, तिच्या नवऱ्याची एक पत्नी आहे दुसरी, जी तिच्या नवऱ्याची आवडती पत्नी आहे आणि ही नावडती आहे. तर ती व्यक्ती कशी असेल, म्हणजे तिची मानसिक स्थिती तुम्ही विचार करा. पण ध्रुव महाराजांचा आपण कल्पना करतो, आपण कशी कल्पना करू की कशी असेल ती, दुःखी असेल, सतत अशी डिप्रेसच असेल, अरे माझा नवरा माझ्याकडे काही लक्षच देत नाही, तीच दुसरी लाडकी आहे, मला तर अशीच वागणूक, माझ्या मुलाला पण अशीच वागणूक, मी अशी अशी एक रडणारी स्त्री, अशा आपल्या मनामध्ये एक इम्प्रेशन तयार होऊ शकतं नॅचरली. पण आपण काय बघतो की जेव्हा ध्रुव महाराजांना चा अपमान झाला, जेव्हा उत्तानपाद राजांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि जेव्हा सुरुची त्यांना अपमानास्पद बोलली आणि त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, तेव्हा ध्रुव महाराज नॅचरली, एक मूल काय करतं, धावत पळत ते आपल्या आईकडे आले. आणि जेव्हा ते त्यांच्या आईकडे आले तर सुनीती काय करू शकली असती? रडू शकली असती. अरे काय, जाऊ दे रे बाबा, आपण असेच आहे, आपण दुर्दैवीच आहोत, हे आपल्याला असंच आहे, बघ मी पण अशीच आहे, मला तर पहिल्यापासून असंच करतात, खूपच इथे वाईट, जाऊ दे, जगच असं आहे, जग वाईटच असतं, जगामध्ये असंच आहे, चल तू पण रड, मी पण रड. असं नाही. आपल्याला हे कळतं की सुनीती ही भगवंतांची भक्त असल्यामुळे तिच्यामध्ये
म्हणजे तिचं आजूबाजूचं जी परिस्थिती होती ती भलेही कितीही प्रतिकूल असली तरी ती स्वतःमध्ये तिचं जे काय म्हणायचं सॅटिस्फॅक्शन, जे समाधान ती स्वतःमध्ये एक्सपिरियन्स करू शकत होती, जे भगवंतांची शरणागती ती घेत होती, ती तिने तिच्या मुलाला दिली. आणि सांगितलं, तिने स्पष्टपणे सांगितलं की इथे या जगात तुला कुणीही मदत करू शकणार नाही, तुला भगवंतांची शरण घेतली पाहिजे. योग्य गायडन्स. का? कारण ती स्वतः भगवंतांशी कनेक्टेड होती. कारण ती स्वतः कनेक्टेड होती, ती तिच्या मुलाला पण तिने दिलं. आणि आज भागवतम मध्ये त्या लीलेचा आपण श्रवण करू शकतो, ऐकू शकतो, शिकू शकतो कितीतरी. तर हे एका स्त्रीचा एक खूप मोठी जबाबदारी आहे. परिस्थिती आणि तिच्यामध्ये ती योग्यता आहे आणि तिच्यामध्ये ती क्षमता आहे की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जर ती भगवंतांशी कनेक्टेड असेल स्वतःच्या आध्यात्मिक क्षमतेतून, तर ती स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी खूप करू शकते. आपण करू शकते म्हणण्यापेक्षा आपण असं बोलूया थोडंसं आपल्या स्वतःसाठी की आपण खूप करू शकतो. आपण आपल्यासाठी, आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आणि समाजासाठी खूप करू शकतो. आपण ऍक्च्युली इवन आत्ता पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर शिक्षिका ज्या असतात ना, शिक्षिका शाळेत पण तुम्ही बघा मुलांच्या जास्त लाडक्या असतात. कारण एक मातृत्वाचा एक ऑफकोर्स आता ते खूप प्रोफेशनल लेवलवरती झालंय आणि ते खूप वेगळ्या लेवलवरती पैशासाठी आणि ह्याच्यासाठी खूप वेगळ्या लेवलवरती झालंय. पण तरीही आपण बघतो आजच्या युगात सुद्धा खूप खूप चांगल्या चांगल्या शिक्षिका आपल्याला बघायला मिळतात, टीचर्स बघायला मिळतात, ज्या एक मातृत्वाचं हे करतात, प्रतीक असतात मुलांसाठी पण. पण एक स्त्रीमध्ये ती खूप मोठी क्वालिटी आहे. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी हे जाणून घेतलं पाहिजे, स्पेशली आपली आध्यात्मिक कपॅसिटी. कुणीही काहीही सांगितलं, प्रचार केला की अरे तुमच्या शास्त्रांमध्ये सांगितलंय की स्त्रिया या कमी बुद्धिमान असतात, स्त्रिया या अशा असतात. ते कमी बुद्धिमान आणि आता खूप वेगळे मुद्दे आहेत आणि खूप त्याच्यावरती आणखीन खूप मोठं डिस्कशन होऊ शकतं की असं का म्हटलेलं आहे, असं म्हटलं आहे का, आणि म्हटलं असेल तर ते का म्हटलेलं आहे. पण मला असं वाटतं आजच्या पुरतं आपण इथेपर्यंत थांबू शकतो. आणि जरी वेळ झाली असेल तरी सुद्धा, कारण हा विषय खूपच तसा थोडा वादग्रस्तच आहे आणि एवढ्या छोट्या वेळामध्ये करण्यासारखाही नाही आणि सगळे पॉइंट्स कव्हर करण्यासारखे पण थोडं कठीण आहे. म्हणून जर कोणाला काही प्रश्न असेल तर एखादा प्रश्न घेऊ शकतो. कदाचित त्या प्रश्नाच्या ह्याच्यातून आणखीन काही क्लॅरिफिकेशन आपल्याला देता आलं तर, किंवा काही माझ्या बोलण्यातून काही गैरसमज झाले असतील तर ते पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतो. हा, मला सगळ्यांना अनम्यूट करावं लागेल. त्याच्या आधी 1-2 मिनिटं प्रियांका जगदाळे 1-2 मिनिटं बोलतील आणि मग मी सगळ्यांना अनम्यूट करून मग प्रश्न विचारू शकते. हरे कृष्ण. हरी बोल. हरी बोल माताजी. हरी बोल प्रियांका. इस्कॉन बारामती वैष्णवी समितीतर्फे तुमचे खूप खूप आभार माताजी. स्त्रीत्वाचे वरदान जपताना ह्या अतिशय महत्वाच्या आणि सुंदर विषयावर तुम्ही खूप छान बोललात. आणि त्यामध्ये सांगताना आपण या देहाबरोबर आलेल्या आपल्या भूमिका आणि 3 महत्वाचे पॉइंट्स तुमचे की स्त्री जन्माबद्दलचे गैरसमज, वरदान आणि जबाबदाऱ्या, ह्या गोष्टी खूप आणि छान आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली. आणि परकीय शक्तींच्या आक्रमणामुळे झालेल्या आपल्या कल्चरवर, संस्कृतीवरचे इफेक्ट आणि त्यामुळे झालेले आपल्या ह्याच्यातील बदल, तसेच हिरकनी, सिंधुताई सपकाळ आणि द्रौपदी यासारख्या स्त्रियांची अतिशय सुंदर दिलेली उदाहरणं,
आणि स्त्री हे म्हणजे स्त्रीत्व हे कधी शाप असू शकत नाही, कारण का ते भगवंतांनी एक दिलेलं वरदानच आहे. आणि स्त्रियांनी पुरुषांची बरोबर करण्याची गरज नाही, कारण का त्यांच्याकडे त्या खूप संपन्न आहेत क्षमाशीलता, सहनशीलता या गुणांमुळे. आणि त्यामुळे एक खूप छान लेक्चर आम्हाला आज ऐकायला मिळालं, आणि ह्या विषयावरती असं अजून दुसऱ्या विषयावरती पण आम्ही ऐकण्यासाठी तुमच्याकडून खूप उत्सुक आहोत. थँक्यू माताजी. आपण 3 वेळा हरी बोल म्हणून ब्रजसुंदरी माताजींचं आभार व्यक्त करूयात. हरी बोल, हरी बोल, हरी बोल.